नमस्कार, जयाच किचन मध्ये आपले मनापासून स्वागत। सांडग्याची भाजी करण्यासाठी इथे मी 1 पळी तेल गरम केलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरे घालून घेऊयात। जिरे छान तडतडले, आपण त्याच्यामध्ये 1 मीडियम साइजचा बारीक चिरलेला कांदा छान भाजून घेऊया। कांदा छान तांबूस रंगावर भाजून घेतलाय। आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया। हळद घालून आपण त्याच्यामध्ये 1 वाटीवर मी सांडगे घेतले। सांडगे छान आपण थोडेसे हलके भाजून घ्यायचे, जास्त खरपूस पण नाही भाजायचे, थोडेसे हलकेसे असे भाजून घ्यायचे सांडगे। सांडगे असे थोडेसे मी भाजून घेतले हलकेसे, जास्त भाजायचे नाहीत, नाहीतर ते कडक होतात आणि शिजत नाहीत लवकर। आता ह्या सांडग्याच्या भाजीमध्ये आपण सगळे मसाले घातलेत, आलं, लसूण, मिरची, थोडंसं तिखट पण घातलेलं आहे। त्याच्यामुळे इथे मी एकदम थोडंसं तिखट घालते। सगळे मसाले घातल्यामुळे इथे आपल्याला कोणताही मसाला घालण्याची गरज नाही। ही पटकन होणारी भाजी, घाई गडबडीच्या वेळेला आपण पटकन करू शकतो। ह्या भाजीमध्ये ना मी थोडंसं कोमट पाणी करून घेतले, ते टाकून घेऊया। ग्लासभर पाणी मी इथे टाकलेले आणि थोडंसं मीठ टाकायचे। आपण मीठ सुद्धा ह्याच्यामध्ये टाकलेले आहे, ते लक्षात घेऊन त्याच्या अंदाजानुसार मीठ टाकायचं। आता झाकण ठेवून ही भाजी आपण शिजवून घेऊयात। 15 मिनिटं झालेत, सांडगे मी शिजवून घेतलेत, तर आपण बघूयात सांडगे शिजलेत का म्हणून। बघा आपले सांडगे छान शिजलेत, सांडगा आतपर्यंत दबला जाते बघा। सांडग्याची भाजी छान शिजलेली आहे। तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं असं एकदम सुकी भाजी करणार नाही, थोडीशी असं पाणी ठेवणार आहे, कारण एकदम सुकी केली की ती जास्त कोरडी होते। आता आपण ही अशीच भाजी ठेवायची। ही बघा भाजी पटकन झाली आपली। आपण सांडगे बनवताना ह्यामध्ये सगळे मसाले घातले, त्यामुळे ह्या भाजी करायला आपल्याला अजिबात वेळ लागत नाही, पटकन होणारी भाजी आहे। तर भाजीवरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात। आता ही भाजी आपली तयार झालेली। तर ह्या मुगाच्या सांडग्याच्या भाजीची रेसिपी मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे। मुगाच्या सांडग्याची रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर ती तुम्ही नक्की पहा।